मराठीतला आपण हिंदू म्हणून ते सगळे आणि आपल्याला जगवलेलं आहे. त्या काळी यवनांचं फार आक्रमण होत होतं. स्त्रियांची अवलंबली जात होती, देवळं पाडली जात होती आणि असं असताना एक प्रबळ शक्ती ही शत्रूला आपला इथे काय सोडून देणार नाही अशी अवघ्या 16 वर्षी रोहडेश्वरच्या मंदिरामध्ये शंकराला साक्षी घेऊन त्यांनी शपथ घेतली आणि मग आपल्या साध्या मावळ्याला घेऊन थँक्यू सर, थँक्यू. एक बार जोरदार तालियां. सर बाजू गुलाबा से
उनके लिए सब लोग जोर से तालियां बजाएंगे। सुंदर कार्य किया, धन्यवाद गोपीनाथ जी। एक बार जोरदार तालियां अपने अन्नदाता आनंद साहब और निश्चित रूप से एंसन साहब का आभारी है। आश्रम में आके उन्होंने आनंद साहब और एंसन साहब का आभारी है। एक बार जोरदार तालियां उनके लिए। तेवढी चांगली संधी देवाने आपल्याला दिलेली आहे। तर जीवन काय तेवढा आपण त्याची सेवा केली ना, त्याच्यापेक्षा मोठी निसर्गाची कामं कुठलीच नाही। आणि आम्हाला लोणावळा चर्चगेट ते विरार, सीएसटी ते बदलापूर, अमरनाथ पर्यंत कुठेही तुम्हाला निराधार, बेवारस, गॅदरिंग, कोमा, कपड्या अस्वच्छ माणसं दिसल्यात तर आम्हाला फोन करा तुम्ही। माझा मोबाईल नंबर घेऊन ठेवा। माझे परम मित्र पारेश सर पण आमच्या सोबतच आहेत। आणि एवढी चांगली निसर्गाची कामं आहेत ना, आम्ही तर फक्त इथे आणून सोडतोय लोखंडे साहेबांजवळ। पुढची जे कारवाई आहे त्यांना आयुष्यभर जगण्यापर्यंत त्यांना सांभाळणार, त्यांची ड्रेसिंग करणार, त्यांना आंघोळ घालणार, त्यांना कपडे घालणार, त्यांना स्वच्छ करणार, ही लई मोठी निसर्गाची सेवा आहे। तुम्ही सर्वांनी, आपण सर्वांनी एकत्र राहून लोखंडे फाउंडेशनला साथ सहकार द्यायचा आहे। यांचा सोबत मिळून आपल्याला ही सर्व कामाला अजून पुढे यायचं आहे। सर्वांनी एकत्र राहून ही कामं सहभागी व्हावा, यांना मदत करावा, ही आमची नम्र विनंती। मानव सेवा ही खरी प्रभू सेवा। फार मोठा व्यक्ती पण तो इथे हजर आहे, त्यांचा आपण पुन्हा एकदा कार्यालयातून स्वागत करूया। वेलकम मॅडम। मैं रमेश सावला साहब यहाँ पे आए बॉम्बे से। मैं भी वेलकम करूँगा और वो आश्रम वालों को कुछ गिफ्ट देना चाहते हैं और बहुत सारा स्टेशनरी का सामान लाया है आश्रम वालों के लिए, तो बहुत बहुत आभारी सर का। सर कुछ आप लोगों को अलग सा कुछ करके दिखा रहे हो, आप देख लें। जोगी बहुत बहुत आभारी अंकल। मराठा लाइफ फाउंडेशन से जितने वॉलंटियर है वो यहाँ पे आ जाएंगे। अंकल ने उनके लिए बहुत बड़ा गिफ्ट लेके आए, उनके लिए बहुत जय महाराज। भरत चव्हाण साहेब, विनायक और विशाल, चौहान साहब ये साहब महीने में 1 लाख का मदद करते हैं आश्रम के लिए। और मेरे मराठा इमरजेंसी सपोर्ट सर्विस के पार्टनर है, बॉम्बे का पूरा ही देते हैं और पालघर से लेकर पूरा बताते हैं। तो साहब का हर साल हर एक प्रोग्राम में कंट्रीब्यूशन होता है। बहुत बहुत आभार है। सही मेरा छोटा बेटा है ये मेजर गोरखोटी साहब है, आगे में 32 साल सर्विस किया और आश्रम के बहुत बड़े अन्नदाता है। प्रोटीन पंजाब से आपकी सेवा कर रहा है। प्रकाश देवत से बहुत बड़ा योगदान है। हेलो, आज 15 अगस्त
सुमित काळे. सर्वप्रथम तर मी थँक्यू बोलत आहे सरांना, आमचे किशन लोखंडे सर त्यांना आणि कैलास सर. कारण मी इतकी आनंदी आहे ना की माझा आनंद एक्सपेक्ट नाही करू शकत. मला खूप खूप आनंद आला आहे इथे येऊन, म्हणजे इथे आल्यापासून मला असं राहूच वाटत नाही सर. खरोखर खूप आनंद झाला आहे. मी तुमचं नाव तर नाही घेणार आई, पण आई 106 वर्ष क्रॉस केलेलं माऊली रिटायरमेंट आर्मी सर. ओ माय गॉड, त्यांच्यासोबत त्यांचे ऑल टीम खूप सुंदर काम करत आहेत. अगदी अगदी मनापासून तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सर्वांनाही माझ्याकडून 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. अजून काय बोलू का? पाहता पाहता मी त्याच्या प्रेमात पडली. पाहता पाहता मी त्याच्या प्रेमात पडली आणि त्या बदलावर माझ्या अशी वेळ आणली की मला विहिरीत उडी मारावी लागली. प्रिया शहा यांचं आपण इथे मराठालाई फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतोय आणि त्यांना एक आपली प्रेमाची भेट म्हणून हे स्मृतिचिन्ह मी आपल्या माऊली यांच्या हस्ते देतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा, कारण हे जे कार्य होत आहे हे अख्ख्या महाराष्ट्रभर ते कार्य करत असतात. आंधळ्यांसाठी आता त्यांनी सांगितलं की त्यांनी वेगळ्या प्रकारचे मोबाईल त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत की जेणेकरून त्या आवाजावरती कोणता नंबर आहे, काय आहे, कुठून आलं हे त्यांना समजेल. तर अशा रीतीने बिल सेवा या चॅरिटेबल ट्रस्ट प्रियांका यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या टीमचं हे मनापासून अभिनंदन आणि आभार. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया. धन्यवाद. मी आईला विनंती करतोय की त्यांनी हे स्मृतिचिन्ह श्री प्रियांका यांना द्यावं. सेवेचं वरद घेणारे फार कमी लोक असतात, कारण सेवा ही निस्वार्थच असते. त्याच्यामध्ये रिटर्नमेंट आहे ते फक्त एक मनस्वास्थ्य असतं. एक आपण या ईश्वराचं या समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून केलेली ही सेवा ही निश्चितच एक प्रेरणीय गोष्ट आहे. आणि प्रियांका आणि त्यांची टीम हे जे करत असलेलं कार्य फार मोठं आहे आणि त्यांचे पुन्हा मी अभिनंदन करून त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगलं यश मिळो याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मराठी लाईफ फाउंडेशनच्या आश्रमवासी तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बिल सेवक या चॅरिटेबल ट्रस्टचे टीम इथे आपल्या समोर उभे आहे आणि ते करत कार्य फार मोठं आहे. गरिबांचे आपण मी म्हणेल तर आम्ही इथे बसून कार्य करतो आणि आपलंच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून तुम्ही काम करता तसं समजा. तुम्हीही मराठा फाउंडेशनचे दूतच आहेत असं तुम्ही समजा आणि आम्हाला मदत करत अशीच राहा. पुन्हा तुमचे धन्यवाद. पल पल दिल के पास